लेते हैं तो आपके आसपास के संसार की हर चीज जादू से बदल जाती है। बस चुटकी बजाते ही आपका संसार जादुई रूप से इसलिए बदल जाता है क्योंकि आप बदल गए, इसलिए आप जिसे आकर्षित कर रहे हैं वह भी बदल गया। आता सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला चॉईस दिलेले आहे भगवंतानी. लक्षात घ्या, बी, सी आणि डी हे आपलं आयुष्य आहे. बरोबर आहे. बी म्हणजे काय, की आपला बर्थ, आपला जन्म. हा. आणि डी म्हणजे काय, डेट, मरण. त्या दोघांच्या मध्ये सी येतं आणि सी खूप महत्वाचं आहे, चॉईस. काय, चॉईस. म्हणजे प्रत्येकाला दिलंय भगवंताने, असं नाही कोणी म्हणू शकत की मला दिलेलं नाही. मग तुम्हाला ही चॉईस दिलेली आहे. जर आतापर्यंत आपण एवढे 26 लेसन करतोय, शिकत आलोय, आपल्याला धन्यवाद करायचंय, ग्रॅज्युएट करायचंय, हे सगळं संसार जादू सगळं मान्य आहे, सगळं तुम्हाला परवडतं, पटतंय, तर तुम्हाला ही सगळी चॉईस दिलेली. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला शिकायत करायची की शुक्राना करायचा आहे, हे कोण ठरवणार? ही तुमची चॉईस आहे, है ना? ही प्रत्येकाची चॉईस आहे ना आज. मग तुम्हाला ठरवायचंय काय तुम्हाला पाहिजे, की चांगलं पाहिजे की वाईट पाहिजे, चांगल्या लोकांमध्ये राहायचंय की वाईट लोकांमध्ये राहायचंय, तुम्हाला लोकांची मदत करणाऱ्या, चांगल्या प्रेमळ खुश लोकांमध्ये राहायचंय की तुम्हाला निंदा करणाऱ्या, टवाळक्या करणाऱ्या त्या लोकांमध्ये राहायचंय, तुम्हाला धावपळ करायची की तुम्हाला असं पीसफुली शांतमय असं आयुष्य जगायचंय. हे बघा, प्रत्येक गोष्टीत म्हणजे चॉईस आहे. मग तुम्हाला कृतज्ञ करतोय तर असं असं आयुष्य तुम्हाला मिळणार, नाही करत आहे तर मग तुम्हाला असं परत खूप भटकंती मिळणार आहे. तेच तुम्हाला परत आपल्याला नाही का एक प्रकारची जी पिटाई मिळते किंवा जे एक प्रकारचं पेन मिळतं ते तुम्हाला मिळणार आहे. हे केलं तर काय होणार आहे, ते केलं तर काय, एंड रिझल्ट आपल्याला दोघांचाही कळतोय. पण कळत न कळत परत आपण कुठंतरी त्या चक्कीमध्ये पिसावतो. मग तुम्हाला कळतंय की ह्या जो संसार जादूने भरलेला आहे त्याला तुम्ही आकर्षित करताय. मग हेच आपल्याला पाहिजे, तेच आपल्याला करायचंय, की ना की थोडं चांगलं झालं की मॅजिक पासून परत विसरून आपण परत त्याच्या हे नाही करायचं. त्यामुळे आपल्याला हे आयुष्यभरासाठी करायचंय, की एकदाच नाही करायचं आपल्याला. येस. गांधी जी के प्रेरक शब्दों और माइकल जैक्सन के गीत मैन इन द मिरर गीत के बोलों में जिसका करोड़ों लोगों पर असर हुआ, संसार के सबसे सशक्त संदेशों में से एक व्यक्त किया गया था। दर्पण में दिखने वाले व्यक्ति को बदलोगे तो आपका संसार बदल जाएगा। मग हे सांगितलंय की गांधीजींनी पण हे मिरर ऑफ द मॅन म्हणजे की आरशातला कोण आहे, आरशात कोणी व्यक्ती, आरशामधला व्यक्ती बघा. किंवा मायकल जॅक्सननी पण एक गाणं केलं होतं की त्याच्यामध्ये मिरर ऑफ द मॅन होतं, म्हणजे आपण स्वतः. मग आता तुमचं आयुष्य कोण बदलणार आहे? तुम्ही जर विचारताय की मला कोण आयुष्य बदलू शकतं किंवा मला कोण खुश ठेवू शकतं, कोण माझे स्वप्न पूर्ण करू शकतो, तो मिरर ऑफ द मॅन. तो व्यक्ती कुठे आहे? तो आरशात आहे. आरशातली व्यक्ती कोण आहे? आपण जेव्हा आरसा बघतो तर आपणच ती व्यक्ती आहे. मग आरशातली व्यक्ती बदलायची आहे का इकडची व्यक्ती बदलली तर तिकडं बदलणार आहे? आपण बघितलं ना, आरशामध्ये स्माइल करा तिकडं स्माइल दिसल, रागाने बघा तिकडे राईट दिसल. म्हणजे आपलं रिफ्लेक्शन आहे आणि या जगामध्ये पण जे काही चालू आहे ना ते आपलंच रिफ्लेक्शन आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, आपल्याला बदलायचं, ऑटोमॅटिकली आरशातली व्यक्ती बघून चांगलं मेकअप केला, चांगले केस विचारले की छान दिसतं माणूस. आणि झोपेतून उठलं गबाळा असलं कसं दिसतं ते माणूस तसंच दिसतं, है की नाही? येस. यदि आपने इस बिंदु तक 26 जुदाई जादुई अभ्यास पूरे कर लिए हैं तो आप बदल चुके हैं। और हालांकि कई बार स्वयं में परिवर्तन देखना मुश्किल होता है, लेकिन आप अपनी खुशी में होने वाले परिवर्तन को महसूस कर चुके होंगे। आपके जीवन की परिस्थितियां बेहतर हो गई होगी और आपके आसपास के संसार में भी जादुई परिवर्तन नजर आए होंगे। आता रोंडा म्हणते, जर तुम्ही आता हे पहिल्यापासून नॉन स्टॉप कधी अब्सेंट न राहता हे जर तुम्ही व्यवस्थित करताय बसून आणि याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली मनापासून आणि जर तुम्ही केले, आता तुम्हाला फील झालं असेल की तुम्हाला आजूबाजूला तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय की हे माझं आयुष्य बदलू शकतं मॅजिक. आणि मला हे एवढं का आलं असेल ना की मला माझ्यावर काम करायचंय आणि आता हे सगळं काही माझ्यासाठी सोपं झालंय. किती जणांना असं वाटतंय की सोपं आहे, फक्त मला माझं काम करायचं, मला मला अपडेट करायचं, की सगळं माझ्यासाठी मॅजिकली आहे जग आणि हे सगळं ब्रह्मांडाने माझ्यासाठी डिझाईन केलंय. मग आपल्याला ग्रॅटिट्यूडची भावना ही आतून आली असेल, ते फील आतून आलं असेल. मग ज्यांना असं वाटतं मला लिहायला कंटाळा येतो, मला हे माझ्याकडनं होत नाही, मला मेडिटेशन कंटाळतो, सोपा एक्सरसाइज त्या सगळ्या लोकांसाठी की त्यांच्यासाठी मिरर मॅजिक करू शकता. तुम्ही जा आरशामध्ये, जा निवांत, जेव्हा एकटे असेल दार लावून वगैरे त्या आरशातल्या व्यक्तीसोबत मनसोक्त बोलायला लागा आणि जे तुम्हाला आवडतंय त्याची तारीफ करा, त्याला चांगलं म्हणा, नाही का?
या सगळ्या गोष्टी करायचं. मग आपल्याला आपल्याला हळूहळू न परिवर्तन दिसायला लागेल. जेव्हा आपण आपल्या सोलशी कनेक्टिव्हिटी करतो है ना, एक कनेक्टिव्हिटी होतीये, तर तेव्हा आपल्याला त्या मिरर मधून करायची. येस. आप अपने परिवार और मित्रों, अपने कामकाज, धन, स्वास्थ्य, अपने सपनों और यहाँ तक कि हर रोज मिलने वाले लोगों के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का अभ्यास कर चुके हैं। लेकिन जो व्यक्ति सबसे बढ़कर आपकी कृतज्ञता का हकदार है, वह आप स्वयं ही है। आता आपण सगळ्यांचा विचार करतो नाही का. आता आपण जर आतापर्यंत जर जे आयुष्य जगत आलो, सगळ्यांचा विचार करत आलो की याला काय आवडतं, माझ्या मुलाला काय आवडतं, नवऱ्याला कुठली भाजी आवडती, बाकीच्यांचं कसं व्हायचं, याची शाळा आहे, मला उठते. आपण जे स्वतःसाठी कधी विचार केलाय का, स्वतःला कधी नीट बघितलंय का, स्वतःला कधी प्रेम दिलंय का, मग स्वतःची जी आहे त्या स्वतःला कधी आपण थँक्यू म्हटलंय का. जी आपलं शरीर आहे किंवा आपल्याला दिवसभर काम करतोय, चालतोय, आपण स्वयंपाक करतोय हाताने, स्वतःसाठी जे काही कामं करतोय, मुलांना आपण वाढवलं पळवलं, जे काही कामं करतोय ते आपल्या एक तर शरीर मन बुद्धी तिन्ही गोष्टी आपल्याकडे असल्यामुळे झाले. मग ह्या सगळ्या गोष्टीला कधी वेळ असं थांबून आपण स्वतःशी कधी बोललोय, कधी थँक्यू म्हटलंय. जर आरशात बघताना आवडताना लग्न घाई गडबड जातं, हे नीट नाही ते नीट नाही, पण तरी स्माईल म्हटलंय स्वतःला आय लव्ह यू, किंवा स्वतःशी कधी बोललोय, हे आपण कधी केलंय का, कधी प्रॅक्टिस केली का. मग आपला जो हकदार आहे ना, आपण स्वतः आपल्या याच्यामध्ये ना खरं ग्रॅटिट्यूडची हकदार आहे. स्वतःला आपण तेवढं प्रेम आणि तेवढं धन्यवाद म्हणायचे हकदार आहे. पण ते कधी आपण शिकलो नाही ना, आपल्याला कुठल्या शाळेत ते शिकवलंय नाही. त्याच्यामुळे आपली काही चुकी नाही की अरे ह्या व्यक्तीशी सोबत पण आपल्याला बोलायचंय. येस. जब आप दर्पण में दिखने वाले व्यक्ति होने के लिए कृतज्ञ होते हैं, तो असंतुष्टि, असंतोष, निराशा या मैं पर्याप्त अच्छा नहीं हूं की भावनाएं पूरी तरह गायब हो जाती है और उनके साथ ही आपके जीवन की हर असंतुष्टिदायक, असंतोषजनक और निराशाजनक परिस्थिति भी जादू से गायब हो जाती है। मग जेव्हा तुम्ही तुमच्या ज्या भावना आहे, जेव्हा फिलिंग आहे, त्या आपण त्या व्यक्तीसाठी म्हणजे जे काही तुम्ही केलंय किंवा असं आपलं आयुष्य आहे काय असं म्हणतो ना, अरे मला हे कधी करताच नाही आलं, मला जगताच नाही आलं, हे राहून गेलं, ते राहून गेलं, मला हा ड्रेस घालायचा राहून गेला, मला जीन्स घालायची राहून गेली, मला ते मिळालं नाही. सगळं आपण स्वतःविषयी असं कालवा करून ठेवला असतो. मग जेव्हा आपल्या स्वतःविषयी जे काही चांगलं चांगलं आहे, आता आतमध्ये आपल्याला आपल्या भावना आहे, फिलिंग आहे, ते जर आपण स्वतःविषयी करायला लागलो आणि कृतज्ञ व्हायला लागलो, स्वतःला एक स्माइल करून जेव्हा सकाळी उठतोय, जेव्हा बघतोय आपले केस आहे, स्किन आहे, डोळे आहे, त्याला थँक्यू. आपले एक भाव आहे, आपण जे काही एक चांगल्या मार्गावर चाललोय, आपल्या आत्म्याची उन्नती होती, या सगळ्या गोष्टीसाठी एक स्वतःला धन्यवाद देतोय, स्वतःला रोज कॉम्प्लिमेंट देतोय की यू आर द बेस्ट, तू खूप छान आहे, तू खूप अमेझिंग आहे. तर असं तुम्ही जेव्हा करताय तेव्हा नक्कीच बदलाव तुम्हाला दिसत राहील. येस. स्वयं के बारे में नकारात्मक भावनाएं आपके जीवन में सबसे ज्यादा नुकसान करती है, क्योंकि वे किसी अन्य चीज या व्यक्ति के बारे में होने वाली भावनाओं से अधिक शक्तिशाली होती है। आप चाहे जहां जाए और चाहे जो करे, आप उन नकारात्मक भावनाओं को हर पल अपने साथ ढोते हैं और वे भावनाएं आपके द्वारा छुई जाने वाली हर चीज को दूषित कर देती है। वे चुंबक की तरह काम करती है और आपके द्वारा किए जाने वाले हर काम में अधिक असंतुष्टि, असंतोष और निराशा को आकर्षित करती है। मग हा जो आपल्याला हा मिरर प्रॅक्टिस जो आहे तो सिक्रेट मूव्ही मध्ये आपल्याला एका लेडीने तिचा अनुभव सांगितलेला आहे. आणि ती म्हणत होती की मी स्वतःला सुंदर, मला वाटतच नव्हतं की मी सुंदर आहे तेव्हापर्यंत, जेव्हा मी स्वतःला सुंदर समजत नव्हते. मग तिचा कलर काळा होता, केस घुंगराले होते आणि तिला ती स्वतः आवडत नव्हती. पण ती जेव्हा स्वतःला समजायला लागली की मी सुंदर आहे, तेव्हा ती लोकांना पण आवडायला लागली. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला आवडताल ना, तेव्हा तुम्ही लोकांना पण आवडायला लागले. पण तुम्ही स्वतःलाच आवडत नाही तर लोकांना आवडणार नाही. तिला असं वाटायचं की माझा पार्टनर आहे त्याने मला सुंदर म्हटलं पाहिजे, माझे फ्रेंड आहे त्यांनी मला सुंदर म्हटलं पाहिजे. मग तुम्ही तुम्हाला सुंदर म्हणायला तयार आहे का? तुम्ही तुम्हाला छान म्हणायला तयार आहे का? दुसऱ्यांकडनं कशी अपेक्षा करणार आपण? पण जेव्हा आपण ही भावना स्वतःविषयी आणतो की नाही मी एक युनिक आहे, प्रत्येक जण युनिक आहे ना आपण. आपल्याला परमेश्वराने जे बनवलंय, जे काही आपल्यासारखं दुसरं कोणी आपल्याला दिसतं का बाहेर गेल्यावर? नाही.
आपण जे आहे ते युनिक आहे. मग जेव्हा तुम्ही स्वतःला युनिक मानताय, तुम्ही स्वतःला एक डायमंड मानताय, स्वतःला एक तुम्ही म्हणजे एक त्या लेवलला नेताय ना, तर मग तुम्ही स्वतः समृद्ध व्हायला लागता आणि ही कृतज्ञता आपल्याबद्दल आहे. आणि हा जो वाक्य दिलंय सगळ्यांविषयी, ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळेल, ज्याच्याकडे नाही त्याला अजून देता येईल. तुम्ही करताय की चला तुमचं पूर्ण स्किन आहे, एक पिंपल्स आला, एक डाग पडला, की तुमचं सारखं लक्ष त्याच्यात जातं की चला हा डाग पडलेला आहे, मला हे आहे, हे नीट नाहीये, की माझी केस नीट नाही. जे तुमची स्वतःची कमतरता तुम्ही सारखं सारखं रोज स्वतःला सांगताय, मग तुमची बॉडी सुद्धा तशीच रिॲक्शन करायला लागती आणि दुसरे पार्ट पण तशीच रिॲक्शन. पण जेव्हा तुम्ही एका विषयी चांगलं ग्रेटफुल राहता की नाही माझं हे खूप छान आहे, तर बाकीचे सुद्धा तुम्हाला त्याच लेवलनी व्हायला लागतं. लाईक अट्रॅक्ट लाईक सारखं. येस. जब आप अपने वर्तमान स्वरूप के लिए कृतज्ञ होते हैं, तो आप केवल उन्हीं परिस्थितियों को आकर्षित करेंगे जो आपको अपने बारे में और भी बेहतर महसूस कराती हो। आप अपने बारे में अच्छी भावनाओं से समृद्ध होंगे, जिससे जीवन की समृद्धि आपकी ओर खींची चली आएगी। अपने लिए कृतज्ञता से आप समृद्ध बनते हैं। जिसके पास भी कृतज्ञता स्वयं के लिए है, उसे अधिक दिया जाएगा और उसके पास समृद्धि होगी। जिसके पास भी कृतज्ञता स्वयं के लिए नहीं है, उसके पास जो है वह भी उससे ले लिया जाएगा। बस मग हे सगळं केल्याने आपण काय म्हणतोय, स्वतःला आरशात जाऊन आपण रिच फील करतोय, स्वतःला आरशात जाऊन आपण ग्रेटफुल करतोय, स्वतःला आपण म्हणतोय अमेझिंग फील करतोय. मग सगळ्या भावना ज्या आहे आपण आपल्या सोल, माइंड, बॉडी, सोल सगळं डिलिव्हर करतोय. ज्याच्याने काय होईल की आपल्याला त्याच गोष्टीमध्ये भरभराट होईल आणि त्याच गोष्टीमध्ये आपल्याला छान वाटायला लागेल. आलिया भटचा एक स्वतः व्हिडिओ आहे युट्यूबवर, तुम्ही जर टाकलं सर्च केलं तुम्हाला देईल की ती स्वतःला त्या रोल मिळण्यासाठी, त्या ऍक्टिंग मिळण्यासाठी स्वतःला आरशात बघून स्वतः रोज बोलायची आणि ग्रेटफुल करायची त्या सगळ्या गोष्टीसाठी की मी हे करू शकते, मला हे मी डिझर्व करते ह्या गोष्टी, नाही का, मला पाहिजेत ह्या आणि मी त्याचे कॅपेबल आहे. स्वतःला असं म्हणणं सांगणं रोजच्या रोज, तर ती एक माइंड प्रोग्राम याच्याने घडून येतो आणि तुमच्याकडे तीच भावना, तीच हे आहे की त्याची उन्नती होत जाते. येस. जादुई दर्पण का यह अभ्यास करने के लिए इसी वक्त एक दर्पण के करीब जाए, दर्पण में दिखने वाले व्यक्ति की ओर सीधे देखे और पूरे दिल से जादुई शब्द धन्यवाद जोर से कहे। आपने इनमें अब तक जितनी भावना भरी है, उससे ज्यादा भरे। अपने वर्तमान स्वरूप के लिए धन्यवाद कहे। हर उस चीज के लिए धन्यवाद कहे जो आप है। आपने हर चीज और हर व्यक्ति के लिए जितनी भावना का इस्तेमाल किया है, कम से कम उतनी भावना के साथ धन्यवाद कहे। आप जो है उसके लिए कृतज्ञ बने। मग याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, कशी प्रॅक्टिस करायची? जर तुमच्याकडे आरसा आहे आजूबाजूला, तर बघा त्या आरशात बघा, स्वतःला बघा, है ना? आणि नीट निहारून बघा कसं कसं तुम्हाला असं वाटतंय. तुमचा मोबाईलचा व्हिडिओ दिसतोय तिथं तिथं तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकता. तिथे बघा, तुम्हाला स्वतःला निहारा, स्वतःला ऑब्झर्वेशन करा की किती छान आहे तुमचे डोळे, ॲब्रो. आरशामध्ये जा, त्याला बघा, तुमच्या होठांचा शेप किती छान आहे, कानं किती छान आहे, जे तुम्हाला असं वाटतंय, तुमचे केस किती छान आहे. त्या मॅजिकला एक फील करा तुमच्या ह्याच्यामध्ये की हा भगवंता मला तू किती छान बनवलंय, किती युनिक बनवलंय. मी जशी आहे ना तशी मी छान आहे आणि मी जशी आहे तशी मला मी अस्वीकार करते. मी स्वतःला आवडते. म्हणायचं आय लव्ह यू. स्वतःला म्हणायचं आय लव्ह यू. आणि मी जशी आहे तशी, अगदी जशी आहे तशी मी स्वतःला खूप आवडते. मग हे असं दिवसातून सकाळी उठल्या उठल्या, दुपारी जेव्हा तुम्ही तयार होण्यासाठी जाताना स्वतःला म्हणायचं, हाय, हॅलो, कशी आहेस, काय करतेस, किती छान दिसते आज, वाव, हा ड्रेस घातला रेड, मस्त. हे स्वतःच्या मनातल्या मनात म्हणा. तुम्हाला असं वाटतं ना आजूबाजूला कमी म्हणतील की वेड 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 वेडबीड लागलाय का घरातली, काय करायला लागली आणि कोणती मॅडम तुला सांगायला लागली असं बडबड करायला. तर मग तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही मनातल्या मनात म्हणा, नाही का. नाहीतर म्हणायचे घरातले काय हिच्या काही परिणाम झाला काय, कारण त्यांना नाही माहिती ना मॅजिक. तुम्ही जर एकटेच बडबडताना दिसते तर मग तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा निवांत करा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तेव्हा मनातल्या मनात म्हणा, है ना. ते फील करा की वाव, किती छान आहे ग तुझं आयब्रोचं शेड, किती छान आहे ग तुझं लिप आणि किती सुंदर दिसते आणि अँटी एजिंग होत चालली दिवसभर. जे जे तुम्हाला असं वाटतंय ना, स्किन किती सुंदर आहे, मस्त. नाही तर असं नाही बघायचं जाऊन माझ्या डोळ्याखाली काळच होतंय, हेच करताय तेच करताय. जे चांगलं चांगलं स्वतःला रोज ग्रेस करायचं, आशीर्वाद द्यायचं, ब्लेस द्यायचं. येस. आज दर्पण में दिखने वाले सुंदर व्यक्ति के लिए कृतज्ञ बनकर दिन भर जादुई दर्पण अभ्यास को जारी रखें
और जब भी दर्पण में अपनी ओर देखे, हर बार जादुई शब्द धन्यवाद कहे। यदि आप किसी खास समय जादुई शब्द जोर से बोलने की स्थिति में नहीं है, तो आप उन्हें मन ही मन बोल सकते हैं। और यदि आप वाकई बहादुर है, तो आप जादुई दर्पण में देखकर खुद के बारे में 3 चीजें बता सकते हैं जिनके लिए आप कृतज्ञ हैं। मग आता आपल्याला काय करायचं, जाणून म्हणून जायचं आरशाच्या समोर. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या बेसिंगच्या तिथे आरसा असतो, आपल्या घरात असतो, आपल्या अलमारीला आरसा असतो. तिथे जायचं, जाणून बुजून आणि स्वतःला बघायचं, म्हणायचंय काय, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ आहे, काय तुम्हाला फील होतंय, स्वतःविषयी थँक्यू करायचंय, स्वतःच्या बॉडीविषयी थँक्यू करायचं, स्वतःला थँक्यू म्हणायचं आणि म्हणायचं की वाव, की मी छान आहे, मी सुंदर आहे. स्वतःला एक हेडलाईन बनवायची आणि ते जाणून बुजून 2दा-3दा दिवसभरात ती प्रॅक्टिस करायची, है ना. नाहीतर जनरली असं होतं काय, अरे हे तर माझं वजनच वाढलं, हे मला ड्रेसच नीट येते, मला फिटिंगच येत नाही. मग ते नाही करत बसायचं आपल्याला. काय, आपण कदाचित ही मिरर मिरर प्रॅक्टिस आहे ना, भरपूर जण उलट्या पद्धतीने करतात. मग ती पण काम करणार आहे ना. काही काही उलट्या पद्धतीने पण करतात ना, काय कसं दिसतंय हा ड्रेस, मला चांगला दिसत नाही, हा तर मला ब्लाऊज झालं नाही, किंवा काय असं कोणतं. मग हे आपल्याला उलटं करायचंय. किंवा काय छान केस वाढले ना, काय छान मस्त दिसते ना. त्या त्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की दिवसभरातून 2-3 तुम्हाला वाक्य बनवायचे आणि दिवसभरात जाणून बुजून जायचं आरशासमोर. किंवा बाहेर असताना, आता तर आरसा मोबाईल आहे आपल्याकडे, कॅमेरा आहे, प्रवास करता याच्यामध्ये जाऊन स्वतःला असं फील करायचं, म्हणायचं, स्माइल करायची आणि ते व्हायब्रेशन पास करायचे. किती सोपी प्रॅक्टिस आहे ना, छान मस्त. आणि कधी कुठेही करू शकतो. आता मोबाईल तर आपल्या प्रत्येकाकडे आहे, त्याच्यात आपण स्वतः दिसतोच, आपण कॅमेरा ओपन केला की. आरशाची पण तुम्हाला प्रत्येक गरज नाही की असं पर्समध्ये ठेवायलाच पाहिजे म्हणून. येस. यदि भविष्य में किसी कारण से आप अपने प्रति दयालु नहीं हो रहे हैं, तो उस एक व्यक्ति के बारे में जान जाएंगे जो आपकी कृतज्ञता का किसी दूसरे से कहीं अधिक हकदार है। दर्पण में दिखने वाला व्यक्ति। मग जेव्हा आपण हे करायला लागू, तर आपण आपल्याला आपले जे कमतरता आहे किंवा जे आपल्याला असं वाटतं ते आहे, त्याचा उणीव राहणार नाही. आपल्या स्वतःबद्दल अवहेलना राहणार नाही. आपल्या स्वतःला कमतरा राहणार नाही. जी काइंडनेस आहे, जो दयाळूपणा आहे, जे प्रेम आहे, याच्याने फक्त आपल्याला एकच मोठं आपलं सेल्फ लव्ह वाढायचं. स्वतःवर प्रेम करायला लागायचं जास्तीत जास्त. आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागू, तेव्हा इतरांवर ऑटोमॅटिक तीच फिलिंग होणार आहे. त्या प्रेरणेने जर आपण बाहेर पडू, आपण जाऊ, किंवा आपल्याला असं वाटतं की आहे, आपण स्वतःवर प्रेम करतो, तेव्हा आपली तर आपण स्वतःवरच प्रेम करत नाही, आपण दुसऱ्यावर काय करणार ना. मग आपण जर स्वतःवर राग-राग करतोय, चिड-चिड करतो, तर सेम आपण इतरांविषयी पण करणार आहे. जब आप कृतज्ञ होते हैं, तो आप कोई गलती करने के बावजूद खुद को दोष नहीं देते हैं। जब आप कृतज्ञ होते हैं, तो आप आदर्श न होने पर अपनी आलोचना नहीं करते हैं। जब आप अपने वर्तमान स्वरूप के लिए कृतज्ञ होते हैं, तो आप खुश होते हैं और आप सुखद लोगों, सुखद स्थितियों तथा जादुई परिस्थितियों को खींचने वाले चुंबक बन जाएंगे, जो आपको घेरे रहेंगे, चाहे आप कहीं भी चले जाए और चाहे आप जो भी करें। जब आप दर्पण में दिखने वाले व्यक्ति में जादू देख लेंगे, तो आपका पूरा संसार बदल जाएगा। मग आपण जेव्हा आपल्या आरशात जातो, आपण बघायला लागू, तर आपल्याला ना एक चांगली जशी फिलिंग येत जाईल. असं सारखं तुम्ही 2 मिनिटं, 5 मिनिटं असं स्वतःकडे बघत राहा, निहाळत राहा स्वतःला. इव्हन पापण्या आहेत, बारीक बारीक तुमच्या गोष्टी कुठे ती आहे, काय तुम्हाला असं वाटतं, स्वतःला निहाळत जा, स्वतःवर प्रेम करा. कुणाच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचं जेव्हा आपण बघायला लागतो ना स्वतःविषयी, की आपल्या डोळ्यात डोळे घालून बघतोय, तर ती जी फिलिंग आहे ती काही मिनिटासाठी तशीच ठेवायची आणि एकदम सुखद फील करायचं. त्वचा यायला, तर मग आपल्याकडं आपल्याला कमतरता कुठं वाटणारच नाही. आणि त्या व्यक्तीमध्ये ना, जर आपल्याला आपला पूर्ण संसार बदलायचा आहे, ते म्हणतात पूर्ण, जर तुम्हाला असं वाटतंय तुमची लाईफ चेंज करायची, तो व्यक्ती बदलायचा, आपलं इनर वर्ल्ड बदलायचं आणि तो पीसफुली प्रॅक्टिस करायची. की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल, तेव्हा तेव्हा स्वतःला काही काही अपडेट करा, स्वतःला रिमार्क द्यायला लागतात, स्वतःला एक एक गोष्टी, म्हणजे एक वाक्य, एक स्माईल, ती तुम्हाला मिनिटा मिनिटाला चेंज करायला लागत. येस. जादुई अभ्यास क्रमांक 27, जादुई दर्पण। 1, अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाएं। लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, आज आप जब भी खुद को दर्पण में देखें, तो धन्यवाद कहे और
इसमें पहले से कहीं अधिक भावना तथा अर्थ का समावेश करें। 3, यदि आप वाकई बहादुर है तो दर्पण में देखते हुए 3 बातें बताएं जिनके लिए आप अपने बारे में कृतज्ञ है। 4, आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। मागचा एकदम सिंपल प्रॅक्टिस आहे पण खूपच मॅजिकली, म्हणजे खूपच सुंदर प्रॅक्टिस आहे. जसं आपण 10 ग्रॅटिट्यूड रोज लिहितोय, सगळ्यांना माहिती 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे, त्याला धन्यवाद म्हणायचे, ते फील करायचंय. आणि आपल्याला आपल्या स्वतःसाठी आपल्याला आरशात बघायचं. आता हा क्लास झाल्यावर पण तुम्ही निवांत असं दुपारी तेव्हा करून बघा, कधीही करून बघा. आरशासमोर जा, स्वतःला हे छान फील करा आणि स्वतःला म्हणायचंय थँक्यू. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणायचंय थँक्यू. स्वतःला स्माइल करायची, स्माइल स्माइल स्माइल, स्वतःकडे बघून वाढवायची स्माइल. छानपैकी स्मित हास्य करायचे. जेव्हा झोपेतून उठता चेहऱ्यावर पाणी मारतात, आरशामध्ये जात जा आणि म्हणत असं चला थँक्यू, थँक्यू सो मच. आणि स्वतःची तारीफ करत जा. सगळ्यांना तारीफ आवडते ना, सगळ्यांना तारीफ आवडते, पण ती अपेक्षा आपण दुसऱ्याकडनं करतो. हीच आपलं चूक होते. आणि दुसऱ्यांना कुठे वेळ, दुसरे कुठे रिकामे, दुसरे पण आपल्याला अपेक्षा करत असेल ना सेम, तर आपल्याला दुसऱ्यासाठी ते करायचं नसतं, पण आपल्याला अपेक्षा करायची असते पण. आणि एखाद्याला म्हणून बघा बा किती छान दिसते, छान दिसते म्हटलं की हे होतं. म्हणजे मग तुम्ही जर इतरांकडनं अपेक्षा करता तर स्वतःला पण काही अपेक्षा नाही. स्वतःच्या आधी लाड पुरवायचे, स्वतःला आधी छान म्हणायचं, स्वतःला आधी प्रेम द्यायचं. मग ऑटोमॅटिकली त्या गोष्टी करून बघा. सकाळी जसं तुम्ही उठता चेहऱ्यावर पाणी वगैरे मारायचं, मस्त आरशासमोर जा आणि मस्त मजा आली, छान दिसते, छान झोप झाली, छान वाटतंय. स्वतःला छान म्हणा, आज छान दिसते, आज खूप सुंदर, यू आर अमेझिंग. एक वाक्य बनवा, यू आर अमेझिंग, यू आर नाईस. जे तुम्हाला असं वाटतंय ना स्वतःविषयी, मराठीत बनवा, हिंदीत बनवा, इंग्लिशमध्ये बनवा, तुम्हाला जे वाटतं की तू खूप छान आहे, तू खूप सुंदर आहे, तू सोजळ आहे, तू प्रेमळ आहे. आरशात बघून फक्त येतं जाता तेवढं म्हणायचं. म्हणजे जे म्हणून म्हणून कानाला ऐकून ऐकून व्हायचं तेच व्हायचं. है ना, छान प्रॅक्टिस आहे ना. तर ही मॅजिकली काम करते. आणि जसं जसं आपण करत जाऊ ना, स्वतःवर आपलं प्रेम वाढत जाईल. स्वतःवर वाढलं की आपले व्हायब्रेशन चेंज होतील इतरांवर. आणि तुम्हाला आवडेल आरशात बघायला, तुम्हाला छान तयार व्हायला आवडेल. जे कधीतरी असं वाटत होतं, काही काही लेडीज आपण बघतोय की ते घरामध्ये हाऊसवाईफ म्हटलं की त्यांचं ते निघत नाही, गाऊन निघत नाही, दिवसभर त्यांचे केस आवरणं निघत नाही, ते तशाच स्वतःला ठेवतात, स्वतःला ट्रिक करतात. पण स्वतःला कधी वेळच देत नाही 10 मिनिटं. बाकीच्यांनी जर कोणी काही मागितलं, चहा दे म्हटलं की त्यांचा चहा हजर असतो, पाणी दे म्हटलं की पाणी हजर असतं. दुसऱ्यांसाठी असं धडपड करून पटकन आणतात. पण असं 5 मिनिटं जर जायचं म्हणून काही बोलता बोलता ते सहज म्हणतात पण लेडीज, त्यांच्या गप्पा ऐकायच्या, अरे आज तर काय आरशात तोंड बघायला वेळ नाही मिळाला मला, असं पण म्हणतात ना. मला तोंड बघायला सुद्धा वेळ मिळेल. मग आपल्याला स्वतःकडेच देण्यासाठी, स्वतःलाच बघण्यासाठी वेळ नाहीये, तर आपण कसं फील करू की आपल्याला सगळं छान आहे, मिळणार आहे म्हणून. तर आपल्याला स्वतःला आवरा, कधी-कधी वेळ काढा. जे घरात कपाटात ठेवलेले कपडे आहेत, ते कधीतरी घालत जा. कधी असं वाटून चांगला मूड बनवून. नाहीतर काहीतरी क्लासच्या बहाण्याने आवरून-बिवरून बसू शकतो आपण. चांगले कपडे घालू शकतो, चांगले हे करू शकतो. जे असेच ठेवलेले, कधीतरी घातलेले नाही, वेळही मिळाला नाही, कुठे जायचं नाही म्हणून काय आपण तेच चालू असतं आहे ना, 1 मिनिट. तर त्याच्यातून बाहेर पडा, स्वतःला वेळ द्या, स्वतःला तयार करा, स्वतःला छान ठेवा, की समोरच्या माणसाला पण बघून बोलायचा मूड झाला पाहिजे, त्याला पण स्माइल करायचा मूड झाला पाहिजे, त्याला पण चांगलं वाटलं पाहिजे. कळालं सगळ्यांना आजचा टॉपिक? कोण कोण करणार आजपासून प्रॅक्टिस?